आम्ही गप्प नाही आहे. आमचे नेते राहुलजींनी त्याच्यावरचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायची भूमिका सुद्धा राहुलजींनी व्यक्त केलेली आहे. पण ज्या पद्धतीनं संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर जंतर मंतरवर झालेल्या जैनजीच्या आंदोलनावर त्यांच्यावर पायलट गन चालवण्यात आले, त्यांना AK-47 चालवण्यात आले, जो लाठीचार्ज चालवला त्याला खिळे लावले गेले होते आणि ज्या पद्धतीनं जंतर मंतरचं आंदोलन चिरड्याचा प्रयत्न आणि जैनजीला त्याच्यातून उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्याचं उत्तर देण्यासाठी प्रधानमंत्री जेव्हा देशाचे गृहमंत्री पूर्ण अधिवेशन होतपर्यंत ते सभागृहात आले नाही का भाजपवाले त्यांच्या विरोधात मोर्चा काढताय? देशाच्या गृहमंत्र्याची जी वागणूक आहे, देशाच्या प्रधानमंत्र्याची जी वागणूक आहे ते देशहिताची नाही आणि म्हणून ज्यांनी संसदेचा एवढा कालावधी जो वाया घातला आणि जनतेला त्यांनी उत्तर देणं हे त्यांचं दायित्व होतं, पण दायित्व त्यांनी नाकारलं. अशा प्रधानमंत्र्याला आणि देशाच्या गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकारही नाही आणि म्हणून भाजपची जी लोक संसदेत मोर्चा काढत असतील, आंदोलन करत असतील तर त्यांनी यांच्या विरोधात काढावं असं आमचं आव्हान आहे. सर, एकीकडे काल दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या लेखीचा रिसेप्शन सोहळा जो आहे तो पार पडला. त्या सगळ्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये अमित शहा, नरेंद्र मोदी यांची उपस्थिती पाहायला मिळाली. परंतु या रिसेप्शन सोहळ्याच्या अगोदर सकाळी राष्ट्रवादीचे 8ही खासदार जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट देतात आणि त्यांना आपल्या मतदारसंघातली वेगवेगळी मागणी करताना पाहायला मिळतात. पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या NDA मधल्या पक्षांना भेटत आहेत आणि डिलिमिटेशनच्या संदर्भात सगळ्या बाबतीत जी आहे रणनीती चर्चा करताना पाहायला मिळतात. मला वाटतं की कुठल्या आमच्या इंडियाच्या घटक पक्षाच्या लोकांवर आज संशय घेण्याचं कुठलं कारण नाही. खासदार म्हटलं की त्यांच्या मतदारसंघातली कामं जी असतात ते कामांसाठी ते जाऊ शकतात, भेटू शकतात, याला कोणाचा विरोध राहण्याचं कुठलं कारण नाही. त्याला राजकीय कोणी घेऊ नका असं आमचं नम्र विनंती त्या ठिकाणी आहे. पण डिलिमिटेशनचं बिल अजूनपर्यंत आलं नाही, येणार आहे अशा पद्धतीचं सांगण्यात येत आहे. ज्यावेळी डिलिमिटेशनचं बिल आलं त्याच्यानंतर जे काही सभागृहात आपल्याला चित्र पाहायला मिळेल त्यावेळेस त्याच्यावरची शरद पवार आणि नरेंद्र मोदींची सातत्याने जवळीक कुठेतरी प्रश्नचिन्ह आम्ही कुणावरच प्रश्न निर्माण करत नाही. त्याच्यामुळे काँग्रेसच्या वतीनं असं कुठलाही प्रश्न निर्माण करण्याचं कारण नाही. कोणाशी कोणाची जवळीक आहे हा प्रश्न नाही. वैचारिक जेव्हा या सगळ्या गोष्टी सभागृहात येतात त्यावेळेस कोण कोणाच्या बरोबर आहे तेव्हा देशातली जनता बघेल. त्याच्यामुळे मला वाटतं की आज त्याच्यावरचं कुठली प्रतिक्रिया देण्याचं कुठलं कारण नाही. भाजपकडून तिरंगा यात्रा काढली जाते. काल मुख्यमंत्री सहभागी झाले होते मुंबईत, आज पुण्यात राष्ट्रवादी मात्र विरोध करते शरद पवारांच्या. मला असं वाटतं की ज्या लोकांनी 52 वर्ष तिरंग्याचा विरोध केला तेच लोक आज सत्तेत आहे आणि तिरंग्याला 3 रंग हे अपशकुनी आहेत अशा पद्धतीचं बोलणारी जी व्यवस्था या देशामध्ये होती त्या संघाची हे BJP पिलावळ आहे आणि आता तिरंगा घेऊन फिरतात आहे. तिरंगाचा जो कोणी सन्मानानं घेत आहे त्याला त्याचं स्वागतच आम्ही करू. तिरंगा असाच उचलला गेला पाहिजे, तिरंग्याचा सन्मान कायम राहिला पाहिजे ही भूमिका काँग्रेसची आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला फक्त दिखावा होता कामा नये एवढीच काळजी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी करावी एवढंच आमचं मत आहे. सर, एकीकडे महाराष्ट्रात सध्या मराठा OBC वाद जो तो सुरू झाला. पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी इशारा दिलाय की आम्ही आंदोलनाला उपोषणाला बसू म्हणून मी जीव देऊ शकतो तर मी जीव घेऊ शकतो समाजासाठी अशा पद्धतीची धमकीची भाषा त्यांच्याकडनं येते. बघा, फडणवीसांनी सातत्यानं मराठा असेल, OBC असेल, धनगर असेल, गोवारी असेल अशा विविध जातींना 2014च्या पहिले जे काही आश्वासन दिलेले होते त्याचं पालन त्यांनी केलं नाही, त्यांना फसवलं आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की हा उद्रेक या विविध समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण ज्यावेळेस सरकारला महाराष्ट्र विकायचं असेल, जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारायचे असतील त्यावेळेस या पद्धतीचे मुद्दे आणून त्याच्यावर पुन्हा मीठ किंवा पेट्रोल टाकायचं काम आपण पाहतोय. भाजपचे अनेक जे काही आहेत नेते लोक हे जरांगेच्या बद्दल कसं बोलतात,
हाकेच्या बद्दल कसं बोलतात, मी त्या लोकांना इथं कोट नाही करणार, जी लोक आहेत ती त्यांना कोट नाही करणार, पण ते मुद्दामून या पद्धतीचं वातावरण खराब करून या महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे जरांगेचे प्रश्न असतील किंवा हाकेंचे प्रश्न असतील, धनगरांचे असतील, गोऱ्यांचे प्रश्न असतील, काय वेगळ्या वेगळ्या बंजाऱ्यांचे प्रश्न असतील, वेगळ्या वेगळ्या जातींना ज्यांनी आश्वासन देऊन सत्तेत आले ते बीजेपीची लोक. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला न्याय दिला गेला पाहिजे, घटनात्मक काय दुरुस्ती करता येईल, आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये वारंवार सोल्युशन देतो की जातीनिहाय जनगणना आपण एकदा करा, म्हणजे हे सगळे प्रश्न सुटतील. पण एकीकडे नरेंद्र मोदीचे सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन जातीनिहाय जनगणना आम्ही करतोय असं सांगून सुद्धा आपण आता पाहतोय की जातीनिहाय जनगणना होत नाही. देशाच्या जनतेशी धोकाधडी करणं हाच भाजपचा मूळ मंत्र आहे आणि त्याचाच परिणाम आहे की शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं जातीमध्ये हा वाद निर्माण करण्याचं काम आणि हे पाप हे फक्त महाराष्ट्रातल्या भाजपच्या आणि महायुतीच्या सरकारचं आहे. शशिकांत शिंदे यांनी काल एक वक्तव्य केलं आहे की 2014 मध्ये सरकार गेलं ते केवळ पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे गेलं, त्याच्यामुळे परिस्थिती आणि त्याला ते जबाबदार आहे. कोण म्हणाले? शशिकांत शिंदे तुमच्या महाविकास आघाडीचे प्रमुख. मला असं वाटतं की मला त्या लेवलवर मी जाणार नाही, मलाही मोठी प्रतिक्रिया देता येईल, पण आम्हाला राज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात काय झालं आणि काय काय घडलं त्या काळामध्ये त्याच्यावर मला आज कोणी 6 महिन्याच्या पहिले राजीनामे देऊन गेलेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला आता त्याच्यावर कुठलंही नाही. मला आज काँग्रेसच्या समोर शेतकरी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तरुण आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. जैनजीला ज्या पद्धतीनं सरकारने वाऱ्यावर सोडलं, त्यांचं भविष्य अंधकारमय केलं जात आहे, त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या पद्धतीनं झपाट्यानं महागाई वाढवली जात आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालं, ते आमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे या सगळ्या जुन्या गोष्टी कोणाचं पाप आहे त्याच्यावरचं एक मोठं डिबेट लगेच तो इच्छा असेल तर आम्ही डिबेट करायलाही तयार आहोत, पण मला आता त्याच्यावरचं करायचं नाही, कारण जनतेचे प्रश्न हे काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवायची व्यवस्था जी भाजपने सुरू केलेली आहे, या देशाचं संविधान वाचवणं आणि सर्वसामान्याला न्याय मिळत राहिला पाहिजे ही भूमिका काँग्रेसची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वादात आम्हाला पडायचं नाही. गडचिरोलीमध्ये एक गंभीर घटना घडली. गडचिरोलीतल्या आदिवासी आश्रमशाळेमधल्या 3 मुलींना सर्पदंश झालेला आहे आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा सगळा प्रशासकीय खून आहे, एकीकडे रोहित पवार म्हणतात आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? खरं तर प्रशासन इतकं उदासीन आहे की मुलांचा मृत्यू पाहत आहे. आपल्याला लक्षात असेल की या अधिवेशनामध्ये आता जे पावसाळी अधिवेशन झालं होतं त्याच्यामुळे अमरावतीचे काही मुद्दे आदिवासी विभागाचे आले होते. त्यावेळेस मी विधानसभेमध्ये सरकारला आदिवासींच्या नावाने कशा योजना लाटल्या जातात, आदिवासींना त्याच्यातला कुठलाही फायदा होत नाही, असं त्यांचं शोषण होतं, याचं जेव्हा आम्ही वर्णन मांडत होतो तर सरकार आम्हाला उत्तर देत होतं की आम्ही सगळं बरोबर केलेलं आहे, आता कुठलीही अडचण येणार नाही. मला असं वाटतं की प्रशासन नाही, प्रशासन तर आहेच त्याला जबाबदार, पण सरकारसुद्धा तेवढीच जबाबदार आहे. आणि योगायोगानं गडचिरोलीचे पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्याचे, फक्त लोह खनिज हाच फक्त त्या पालकमंत्र्याचा इंटरेस्ट आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तिथला मूळ आदिवासी, तिथल्या लोकांचं जीवनचर्या याच्यावर कुठलीही काळजी त्या ठिकाणी केली जात नसेल तर याला पालकमंत्री सुद्धा जबाबदार आहे, हे आमची भूमिका आहे. कोणाची असेल, सरकार जेव्हा त्याला ग्रँट देते असेल तर त्याची जबाबदारी प्रशासकीय आणि सरकारची असते. या संस्था बरोबर आहे की नाही, त्या संस्थेमध्ये सगळ्या मुलांच्या व्यवस्था आणि तिथं राहण्याच्या व्यवस्था आहेत की नाही, त्याला फेन्सिंग आहे की नाही, त्याच्या इमारती चांगल्या आहे की नाही, हे तपासाचं कारण आहे. ते भाजपचं आता तर या सरकारमध्ये, महाराष्ट्राच्या असो की देशाच्या सरकारमध्ये असो, खासदार असतील, आमदार असतील, हे सगळे काँग्रेसचेच आहेत. 70% तर तेच आहेत. म्हणजे काँग्रेसयुक्त सरकार आता आहे, तर मग त्याच्यावर काय चर्चा केली जाऊ नये. त्याच्यामुळे ते कोणत्याही पक्षाचा असो तो आश्रमशाळा चालवणारा, पण त्या गरीब आदिवासींच्या 3 मुलांचा मृत्यू झालेला आहे, तो जो निष्काळजीपणा झालेला आहे त्याची जबाबदारी प्रशासकीय आणि सरकारची आहे,
ही आमची भूमिका आहे. राज्य सरकारने एक कायदा मंजूर केला होता, धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा. त्यानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे का ब्रिटनवरून आलेल्या धर्मगुरूंना प्रार्थनेच्या नावाखाली धर्म परिवर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. पहिलाच गुन्हा महाराष्ट्रात. मला वाटतं की धर्मस्वातंत्र्य हा जो भाग आहे हा आमच्या संविधानामध्ये आम्हाला दिलेला आहे. सरकारने त्या कायद्याच्या मागं काय त्या करायचा जो वेगळा संविधानापेक्षा आमचं फडणवीस सरकार मोठं आहे असं मला कधी कधी वाटतं. आणि त्याच्यामुळे हा कायदा बनवून त्याच्या मागं काय काय त्यांना कार्यक्रम करायचे आहेत त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली असं आपण म्हणतो. सर, मुंबईमध्ये ओपन प्लॉट जे आहेत ते म्हणजे गायब करण्याचा एक प्रकार आता सध्या समोर आलेला आहे. बँड्रा वेस्टला एक फुटबॉल ग्राउंड आहे, ते फुटबॉल ग्राउंड देखील आता सांस्कृतिक कल्चरल सेंटरच्या नावाखाली गायब करण्याचा प्रकार होता. काल आदित्य ठाकरे स्वतः मुंबईच्या ज्या आयुक्त आहेत अश्विनी भिडे त्यांची भेट घेतली. त्यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला. मुंबईमध्ये खरं तर नियमाप्रमाणे 20% राखीव जागा मैदानांसाठी पाहिजे, परंतु आता 0.8% सुद्धा जागा. आपल्याला माहितीसाठी सांगतो की मुंबई एका पाण्यानं का तुंबतं, मुंबई तुंबतं याची भूमिका जेव्हा आम्ही मांडली तर मुख्यमंत्री सांगतात की पाऊस आला आणि पावसामुळे मुंबई तुंबली. म्हणजे आरोप कोणावर केला? पावसावर केला, म्हणजे निसर्गावर केला. पाप कोणाचं? तुमचं. मुंबई शहरातल्या जेवढ्या मोकळ्या जमिनी आहेत ज्या सार्वजनिक वापरासाठी ठेवलेल्या आहेत, इव्हन तलाव सुद्धा या मुंबई शहरातले आणि पाण्याचं समुद्राकडे जाणारे जे काही मार्ग होते ते सगळेच्या सगळे मार्ग आता बिल्डरच्या ताब्यात देऊन हे सगळे बंद करण्यात आले. आणि आता जे काही मोकळ्या जागा थोड्याफार वाचल्या त्या सुद्धा नुसतं फुटबॉलचंच ग्राउंड नाही तर हॉकीचं जे चर्चगेटला आहे ते सुद्धा आता त्यांच्याच एका बगल बच्च्याला देऊन त्याला डेव्हलपमेंटच्या नावाने हॉकी आता वरती खेळली जाईल, मातीवर नाही, खाली जमिनीवर खेळली जाणार नाही, त्या बिल्डिंगवर खेळली जाईल, खाली मॉल राहील, सगळ्या व्यवस्था राहतील आणि ते सगळ्या विकल्या जातील आणि वरतं हॉकी खेळली जाईल. असं बुद्धिजीवी सरकार, विद्वानाचं सरकार फडणवीस सरकारच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. मुंबईच नाही तर महाराष्ट्र विकून दिवाळी साजरी करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचा परिणाम आहे की मुंबईतले सगळे ओपन प्लेस आता त्यांच्या पक्षाच्या नावाने किंवा त्यांच्या बगलबच्च्याच्या नावाने करून देण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे. सातत्याने मुंबईमध्ये मराठी लोकांवरती अत्याचार होतोय, त्यांना दुजाभाव दिला जातोय, अशा पद्धतीची तक्रारी वारंवार समोर येताना पाहायला मिळतात. मुंबईमध्ये देखील काही मराठी तरुणींना मुंबईमध्ये घर नाकारलंय. मग त्यांचा सवाल आहे की मग विरार रोड, भाईंदर या वसई विरार या ठिकाणी जाऊन आम्ही राहायचं काय शकतो? अमित शहा त्याच्यासाठीच येतात सातत्यानं, लोकसभेमध्ये जात नाही. पण आत्ताच महाराष्ट्रामध्ये पार्लमेंट सुरू असताना दोनदा येऊन गेले, त्याची जय्यत तयारी झाली. मुंबईच्या शहरांना ट्रॉफिकमध्ये अडवलं जातं, एक तो आपल्याला त्रास भोगावंच लागतं. आणि मुंबईत येऊन मराठी लोकांना आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या काही प्रॉपर्टी अजून बाकी आहेत का त्यांच्या मित्राला द्यायसाठी त्याचं ते पाहणी करायला येतात. आणि म्हणून हा जो हस्तक्षेप महाराष्ट्रामध्ये अमित शहा आणि मोदींचा चालू झाला तेव्हापासून मराठी माणसावर महाराष्ट्रामध्ये अन्याय वाढलेले आहे हे तुम्हाला त्याच्यातून स्पष्ट होतं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.